त्यांनी एवढ्या लांबून येऊन आपल्याला सगळ्यांना छान छत्र्या दिल्या आहेत। आवडल्या ना सगळ्यांना? ह्या चांगल्या कार्यासाठी आज आपल्या इथे हे सर्व सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत। तर मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांना सांगते की सर आपण याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। आपण एक समाज घडवतो आणि या समाजामध्ये खूप मोठे व्यक्ती असतात। कोण बिल्डर लाईनला असतात, कोण मंत्री असतात, कोण खासदार आहेत, कोण नगरसेवक आहेत आणि नंतर अशा शाळा पण आहेत, मोठ्या मोठ्या शाळा आहेत। पण सगळ्यांकडे देण्याची वृत्ती नसते। ज्याच्याकडे जे असतं तेच सुखीत असतो, तो दानशूर असतो, दातृत्वपणा ज्याच्याकडे असतो तो सुखीत असतो। आणि ते दातृत्व मला मध्ये मला दिसत आलं आणि त्या असोसिएशनने त्याने असं बघितलं की विलक्षण मुलं आहेत आणि यांच्याकडे छत्र्या नाही आहेत आणि अक्षरशः छत्र्या नसल्या सुद्धा मुलं आमच्या शाळेमध्ये येत नाही। ही त्यांची दुसरी नस आहे। दुसरी नस तुम्ही पकडली आम्हाला खूप आनंद झाला, कारण त्या जेवढा आनंद आम्हाला झाला तेवढाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसतोय। तो चेहऱ्याचा आनंद त्याचा संबंध मला वाटतंय आमच्या शाळेला वाटते का खूप मुलं गरीब आहेत, त्यांनी बरीच मुलांचे आई वडील ऑफिसला आहेत, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही आणि परिस्थिती अतिशय दयनीय असते त्यांची। आणि अशा परिस्थितीतून त्यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे छत्री दिली ही यांच्यासाठी खूप मोठी देणगी आहे। आणि मला असं वाटतं की आमच्या शाळेमध्ये अनिवार्य यावं अशी म्हणजे देत जावी, जेणेकरून गरीब मुलांचं त्यांना उडण्याचं पण तुमच्या माध्यमातून मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांचं मनापासून त्याच्यासाठी आमच्या शाळेकडून मी तुमचे धन्यवाद करते आणि आमच्या शाळेचा आभार मानते। देणार आहे एवढे आहेत आता, तर आम्ही तुमचं आमच्या शाळेमध्ये शाळेवरून स्वागत करतो आणि आपण कार्यक्रम चालू दिनांक 4/7/2025 रोजी केरला कॅथोलिक असोसिएशन डोंबिवली यांच्यातर्फे आमच्या मुलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। छत्री वाटप केल्यामुळे आमची जी गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत ते अतिशय आनंदात आणि उत्साहात आहेत। मी कॅथोलिक असोसिएशन डोंबिवली यांचे खूप खूप धन्यवाद देतो शाळेतर्फे। आमची शाळा KDMC स्कूल 67 कुंभारखाडा पाडा डोंबिवली वेस्टला आहे। तर मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो।